के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फनंदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022च्या पेपरचे इन डिटेल ॲनालिसिस घेतोय आणि याच्यामध्ये जे काय मला अपेक्षित असलेल्या किंवा ज्या मी केलेले त्या ट्रिक्स असेल, ॲनालिसिस असेल किंवा कुठलं लॉजिक असेल ते मी माझ्या पद्धतीनं सांगत असतोय। शिवाय जे PYQचं ॲप्लिकेशन आहे ते देखील कसं करता येईल हे देखील आपण ह्या सिरीजच्या माध्यमातून बघतोय। याच्यामध्ये आपण जेवढे आत्तापर्यंत आयोगाने वेगवेगळे MCQ PYQच्या माध्यमातून विचारले आहेत ते आपण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। थोडा प्रमोशनचा पार्ट असा की आपल्या के सागर करिअर अकॅडमीचे काही संदर्भ पुस्तकं आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं के सागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल 37वी आवृत्ती आहे, खतीब सरांचं पुस्तक आहे, हे देखील पुस्तक अत्यंत गाजलेलं आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास हे देखील के सागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे। लुसेंट जनरल सायन्स जे इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम के सागर पब्लिकेशनने केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं के सागर सामान्य विज्ञान, मूळ लेखक तेच आहेत प्राध्यापक रवी भूषण। ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं विद्यार्थी मित्रांनो की राज्यसेवा पूर्व परीक्षा जी काय 4 जून 2023 ला झाली होती त्यातील 22 पैकी 19 प्रश्न यातील होते आणि 2022 ची जी काय प्रिलिम्स झाली होती राज्यसेवेची 23 जानेवारी 2022 ला झालेल्या प्रिलिम्समध्ये 23 आउट ऑफ 23 प्रश्न ह्या लुसेंटच्या बुकमधील होते। अतिशय दर्जेदार असं पुस्तक आहे आणि त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम के सागर पब्लिकेशनने केलेलं आहे। आपलं पंचायत राजचं देखील पुस्तक आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक VP पाटील। त्याच्यानंतर पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असं आपलं के सागर पब्लिकेशनचं पॉलिटीचं बुक आहे। हे देखील बुक अत्यंत गाजलेलं पॉलिटीचं बुक आहे। शिवाय हे आता नवीन एडिशन येते, ह्याच्यामध्ये खूप जास्त चांगले चेंजेस केलेले आहेत। समग्र अंकगणित म्हणून देखील आपले एक पुस्तक आहे, PSI STI ESO पूर्व परीक्षा के सागर पब्लिकेशनचा विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह आहे 2013 पासून ते 2023 पर्यंत। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती आपले समाजसुधारकांचं बुक आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास आणि तिसरं हे जे बुक आहे महाराष्ट्राचा इतिहास, असे 3 इतिहासावरती पुस्तक आहेत। खतीब सरांचं भूगोलाचं आहे, लुसेंट पब्लिकेशनचं सायन्सचं आहे, पॉलिटीचं आपलं स्वतःचं पुस्तक आहे की जे अत्यंत गाजलेलं आहे आणि जसं अंकगणितचं पुस्तक आहे तसं संपूर्ण बुद्धिमापनचं देखील बुक आहे। आणि आपण हा राज्यसेवेचा पेपर बघतोय। याच्या अगोदरच आपण कंबाईनचे देखील 2021चा जो काय पूर्णच्या पूर्ण पेपर आहे तो सगळ्याचा सगळा PYQच्या हेडिंग खाली आपण ॲनालिसिस केलेलं आहे आणि आपण हा पेपर पाहतोय। अशाच आपण कंटिन्युएशनमध्ये PYQ पाहणार आहोत। आता बघा 63 नंबरचा क्वेश्चन आहे। काय विचारलंय क्वेश्चनमध्ये? 63 नंबरचा क्वेश्चन, राष्ट्रीय अनुसूचित जाती म्हणजे SC आयोग राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आलेला आहे? ऑलरेडी पाठीमागच्या ह्याच क्वेश्चन पेपरमध्ये पाठीमागच्या पूर्वीच्या काही व्हिडिओ असतील त्या व्हिडिओमध्ये मी ह्याचं एक्सप्लेनेशन इन डिटेलमध्ये सांगितले की बाबा ह्याच्यामध्ये 338, 338 ए आणि 338 बी ही तिन्हीच्या तिन्ही कलम तुमची माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे। कारण 89वी जी काही घटना दुरुस्ती आहे 2003 साली झालेली 89वी घटना दुरुस्ती ह्या 2003 सालीनुसार पहिला जो आयोग आहे तो 338 हा SC साठी आहे, 338 ए हा ST साठी आहे आणि ह्या बी वरून हा OBC साठी म्हणजे मागासवर्गीय आयोगासाठी आहे। ह्या दोघांसाठी ह्या दोनसाठी 89वी घटना दुरुस्ती आहे आणि याच्यासाठी 102वी घटना दुरुस्ती आहे, 102वी घटना दुरुस्ती आहे। मग आता बघा राष्ट्रीय अनुसूचित आयोग SC आयोगाच्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापना करण्यात आली? ऑलरेडी आपण याचे एक्सप्लेनेशन घेतलेले आहे। सरळ 338 या कलमानुसार आपण जो काही राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग म्हणजे SC आयोग हा स्थापन करत असतो आणि मग इन डिटेल आपल्या राज्यघटनेचं जे काही पुस्तक आहे त्याच्यामध्ये देखील हा चार्ट दिलेला आहे, तुम्ही एक्सप्लेनेशन पाहू शकता। त्याच्यानंतर हा क्वेश्चन आयोगाचा अत्यंतिक आवडता असलेला क्वेश्चन आहे 64 नंबरचा। ऑलरेडी हा PYQ आहे, ऑलरेडी PYQ आहे। आयोगानं वारंवार ह्या टॉपिक वरती ह्या डेट वरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे। 13 डिसेंबर 1946 रोजी टिंबटिंबे यांनी भारताच्या राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला। ही जी काही डेट आहे 13 डिसेंबर 1946 ही देखील आयोगानं कित्येक वेळा विचारली, अत्यंत महत्त्वाची असलेली ही डेट आहे। विद्यार्थी मित्रांनो आपली ती पाठ असली पाहिजे।
मग आता काय, ही डेटचा विषय नाही की बाबा उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला, एवढं जरी आपल्याला माहिती असतं तर 100% उत्तर आलं असतं. मग आता याच्यामध्ये बघा, ह्या दोन, हिथं डॉक्टर लिहिले, हिथं पंडित लिहिले, म्हणजे उत्तर हिथं असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. परंतु सरळ सरळ अभ्यासाचा भाग आहे तुमचा, बेसिक, अत्यंतिक बेसिक अभ्यासावरती, शिवाय ऑलरेडी तो PYQ देखील आहे. अशा दोन्ही अनुषंगाने हा क्वेश्चन विचारलेला आहे. उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला आणि त्याच्यावरूनच आपलं प्रिएम्बल, जे काय राज्यघटनेची प्रस्तावना आहे, प्रिएम्बल, हे ह्या उद्दिष्टांच्या ठरावावरून आपण घेतलेलं आहे. मग आता बघा, ज्या मेन तारखा आहेत, मेन तारखा कोणत्या आहेत ज्या आपल्याला माहिती असायला पाहिजे, 9, 11 आणि 13. 9, 11, 13. 9, 11 आणि 13 ह्या सगळ्या ज्या डेट आहेत ह्या आहेत डिसेंबर मधील. कुठल्या महिन्यातील? डिसेंबर महिन्यात. ह्या तिन्ही डेट आहेत डिसेंबर महिन्यातील. 9, 11, 13 डिसेंबर. साल याचं फिक्स आहे 1946. 1946. ह्या 9 डिसेंबर 1946 रोजी पहिल्या वेळी काय झालं की पहिल्या वेळी आपली जे काय संविधान सभा आहे हिची पहिली बैठक झाली. संविधान सभेची पहिली बैठक झाली आणि ह्या संविधान सभेची आयोगानं क्वेश्चन देखील असा विचारलेला आहे की संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946. तिचे अध्यक्ष कोण होते? इथं आयोगानं क्वेश्चन विचारलाय. सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा. हे काय होते? ह्याचे पहिले अध्यक्ष होते आणि हे तात्पुरते अध्यक्ष होते. तात्पुरते अध्यक्ष होते. तात्पुरते अध्यक्ष होते. म्हणजे बघा, पहिली संविधान सभा कधी भरली? 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभा पहिल्यांदा भरली. सच्चिदानंद सिन्हा जे काय त्याचे तात्पुरते अध्यक्ष होते. बघा, तात्पुरते अध्यक्ष त्याचे होते. पहिली सभा झाली. आता जी काय दुसरी सभा आहे, ही दुसऱ्या सभेमध्ये आपले फिक्स असलेले, दुसऱ्या सभेमध्ये फिक्स असलेले अध्यक्ष निवडले गेले. मग इथं दुसऱ्या सभेमध्ये अध्यक्ष कोण होते? इथं क्वेश्चन आयोग विचारतं. ते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद. मग तुम्हाला जर क्वेश्चन असा आला की जर तुम्हाला जर विचारलं की बाबा संविधान सभा जी काय आपली स्थापन झाली 9 डिसेंबर 1946, हिचे कायमस्वरूपीचे किंवा अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं होते. संविधान सभेचे अध्यक्ष कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तात्पुरते अध्यक्ष कोण? सच्चिदानंद सिन्हा. संविधान सभा कधी पहिली बैठक भरली? 9 डिसेंबर 1946 ला भरली. 11 डिसेंबरला काय? तर 11 डिसेंबरला हे कायमस्वरूपी अध्यक्षपदी, बघा, कायमस्वरूपी अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक करण्यात आली. मग ह्या 13 डिसेंबरला काय? तर 13 डिसेंबरला आत्ता पाहिलेल्या क्वेश्चन नुसार पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. उद्दिष्टांचा ठराव मांडला. ह्या तारखा खूप म्हणजे खूप महत्वाच्या आहेत. उद्दिष्टांचा ठराव मांडला 13 डिसेंबर 1946 ला. ही तारीख आयोगाने बऱ्याच वेळा विचारली, आत्ताच्या देखील क्वेश्चन मध्ये होती. 13 डिसेंबर 1946 ला पंडित नेहरूंना उद्दिष्टांचा ठराव मांडला. परंतु तो संमत कधी झाला ह्याच्यावरती आयोग जाणून बुजून क्वेश्चन विचारतं आणि तारखेमध्ये फसवतं. तर ही जी काही संमत झालेली डेट आहे ती फार जास्त महत्वाची आहे, कारण तिथं फसवण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आता बघा, आपण बघितलं 13 डिसेंबर 1946 ला, 13 डिसेंबर 1946 ला पंडित नेहरूंना उद्दिष्टांचा ठराव मांडला. परंतु तो जो काही संमत झालेला आहे ती डेट आहे जानेवारी महिन्यातली. ती डेट कुठली आहे? जानेवारी महिन्यातली. मग मला सांगा, आता इथं महिना कुठला चाललाय? डिसेंबर. येणारा महिना कुठला आहे? जानेवारी. म्हणजे नेक्स्ट इयर येणार. ज्यावेळी डिसेंबर महिना आहे त्या डिसेंबर महिन्यातला साल कुठलं आहे? 1946. म्हणजे जानेवारीतला येणारा साल कुठला असेल? तर 1947 असेल. 1947 असेल. आणि लक्षात ठेवा, हा 22 जानेवारी, बघा, 22 जानेवारी 1947 रोजी, बघा, 22 जानेवारी 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जो काय उद्दिष्टांचा ठराव मांडला होता तो संविधान सभेनं संमत केला. तो कोणी संमत केला? संविधान सभेनं संमत केला. मग आता परत एकदा आपण सगळ्या डेट बघू. बघा, पहिली जी मी तुम्हाला डेट सांगितली
9 डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1946 तिन्ही डेट लाईनीनं लक्षात ठेवायचा. 9, 11, 13 बघा, 9, 11, 13 लाईनीनं प्रत्येकामध्ये 2-2चा गॅप आहे. 9, 11, 13 2-2चा गॅप आहे. साल आहे 1946, डिसेंबर महिना. 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचं पहिली बैठक भरली. तात्पुरते अध्यक्ष कोणाला निवडले? सच्चिदानंद सिन्हा यांना निवडले. कशावरून निवडले? तर जे काय फ्रान्सचं ज्येष्ठतम तत्वाचं म्हणजे जे काय बाबा ज्येष्ठ असतील सर्वात सभागृहामध्ये जी काय सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती असेल त्या ज्येष्ठ व्यक्तीला अध्यक्ष करायचं, हे फ्रान्सचा रूल होता. ह्या फ्रान्सच्या तत्वानुसार आयोगाने ह्या लाईनवरती पण क्वेश्चन विचारलाय की जे काय फ्रान्सचं ज्येष्ठतम तत्वाचं जे काय तत्व आहे हे ज्येष्ठतम तत्वानुसार सच्चिदानंद सिन्हा यांना संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून 9 डिसेंबर 1946 रोजी निवडलं. परत 2 दिवसांनी बैठक भरली 11 डिसेंबर 1946 ला. त्यावेळी अध्यक्ष कोणाला केलं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष केलं. आता त्याच्यानंतर परत 2 दिवसांनी सभा भरली 13 डिसेंबरला. 9, 11 आणि 13 डिसेंबरला सभा भरल्यानंतर 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय म्हणला? उद्दिष्टांचा ठराव मांडला. बरोबर. आणि तो संमत कधी झाला? इथं आयोग क्वेश्चन विचारतं. इथं जाणून बुजून आयोग काय करतं? ह्या 1900 आपल्याला वाचण्याचं इथं ओगाओगामध्ये आपण आयोग हळूच असं इथं फसवतं. 22 जानेवारी 1946 करतात. 1946 तर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, इथं 1946 नाही. जानेवारी महिना आलाय ना, जर जानेवारी महिना आलाय तर नेक्स्ट मंथ आला म्हणजे 100% काय डिसेंबर नंतर जानेवारी येतोय म्हणजे साल 100% चेंज होतं. एवढं लक्षात ठेवायचं. कारण 9 डिसेंबर 1946 एवढं तर सगळ्यांच्या लक्षात असतं. त्यामुळे साल 1946 आहे हे लक्षात आहे. पण ज्यावेळेस उद्दिष्टांचा ठराव येतोय त्यावेळेस तो संमत हा नेक्स्ट इयरला होणार आहे. कारण जानेवारी 1947 मध्ये येणार आहे. मग 22 जानेवारी 1947 रोजी तो जो काय उद्दिष्टांचा ठराव आहे जो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला तो संमत झाला. आणि याच उद्दिष्टांच्या ठरावावरून विद्यार्थी मित्रांनो आपले जे काय प्रिअम्बल आहे ते तयार करण्याचं काम जे काय घटनातज्ञांनी केलेलं आहे. इथं या ठिकाणी इन डिटेल सगळं दिलेलं आहे की 13 डिसेंबर 1946 रोजी मांडलेला जो काय ठराव होता हा या परिषदेनं 22 जानेवारी 1947 रोजी उद्दिष्टांचा ठराव संमत केला. आणि अशा पद्धतीनं संविधानाचं की काय त्याच्यामध्ये सांगितलं की भारत एक स्वतंत्र सार्वभौम गणराज्य असेल असं त्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये म्हटलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 65. पासष्ट नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 65 नंबरचा क्वेश्चन आहे. खालील विधाने विचारात घ्या. खालील विधाने विचारात घ्या. विभागीय खटल्यासह डिपार्टमेंटल प्रोसिडिंग कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस बघा कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा त्याला शिक्षा देखील दिली जाणार नाही. हे जे काय स्टेटमेंट आहे इथून एवढं हे तर आपल्या रेग्युलर अभ्यासाचा भाग आहे. रेग्युलर आपण पॉलिटीमध्ये वाचतच असतो की बाबा एखाद्या मूलभूत हक्कामध्ये विषय आहे तो की एखाद्या गुन्ह्यासाठी एकाच व्यक्तीला 2 वेळा शिक्षा होणार नाही. एकदम सोप्या भाषेत म्हटलं तर एका व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा केली जाणार नाही असं बेसिक पार्ट आहे. मग इथं बघा तुम्ही कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा म्हणजे 2 वेळा 3 वेळा एकाच गुन्ह्यासाठी त्याला जास्तीत जास्त वेळा शिक्षा केली जाऊ शकत नाही असं स्टेटमेंट म्हणतंय. आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा त्याला शिक्षा देखील दिली जाणार नाही. हे स्टेटमेंट बरोबर होतं. परंतु हा रूल विभागीय खटल्यांना म्हणजे डिपार्टमेंटल प्रोसिडिंगला लागू नाही. परंतु हा रूल 100% खरा आहे. कुठून? इथून इथपर्यंत हा रूल 100% खरा आहे. परंतु हा विभागीय खटल्यांना लागू नाही. त्याच्यामुळे 1 नंबरचं विधान हे रॉंग आहे. मग आता बघा ह्याच्यातून 1 इलिमिनेट करा. विधान 1 बरोबर ऑप्शन गेला. विधान 1 आणि 2 बरोबर ऑप्शन गेला. विधान 1 आणि 3 बरोबर ऑप्शन गेला. फक्त एकच राहिलं विधान 2 बरोबर आहे. मग विधान 2 काय सांगतंय? विधान 2 असं सांगतं स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबत संरक्षण हे
तोंडी आणि कागदोपत्री पुरावे या दोन्ही बाबत लागू आहे. बघा, स्वतःविरुद्ध आपण साक्ष देऊ शकत नाही, हे आपण मूलभूत हक्कामध्ये हे सगळं वाचलंय की स्वतःविरुद्ध आपण साक्ष देऊ शकत नाही. एकाच शिक्षेसंदर्भात आपल्याला 2 वेळा म्हणजे एकाच आरोपासंदर्भात आपल्याला 2 वेळा शिक्षा केली जाऊ शकत नाही. एकदम बेसिक पॉलिटिक्सचा भाग आहे. ते दोन्ही स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे, परंतु हे स्टेटमेंट पुढे जाऊन थोडं एक्सप्लेन करून सांगितलंय की स्वतःविरुद्ध साक्ष देऊ शकत नाही एवढं आपल्याला माहिती असतं. मग ती साक्ष आपण कशीच देऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे स्वतःविरुद्ध साक्ष आपण तोंडी पण देऊ शकत नाही आणि कागदोपत्री पण देऊ शकत नाही. स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबत संरक्षण हे तोंडी इथं स्टार करून ठेवायचा आणि कागदोपत्री म्हणजे लेखी, उद्या इथं लेखी शब्द देतील, लेखी पुरावे या दोन्ही बाबत लागू आहेत. म्हणजे स्वतःविरुद्ध माणूस तोंडी पण नाही आणि लेखी म्हणजेच कागदोपत्री साक्ष देऊ शकत नाही. तिसरा पॉइंट बघा, म्हणजे दुसरं विधान बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, ते लक्षात ठेवायचं. तिसरा पॉइंट असं सांगतोय, स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण, स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण हे फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही खटल्यांमध्ये लागू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे दिवाणीसाठी लागू नाही, फक्त आणि फक्त फौजदारीसाठी लागू आहे. अशा पद्धतीनं विधान नंबर 3 पण ह्या ठिकाणी रॉंग आहे. अशा पद्धतीनं की ह्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. म्हणजे फक्त 2 नंबरचं विधान तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा की 2 नंबरचं विधान असं सांगतं की बाबा स्वतःविरुद्ध जे काय तुम्ही साक्ष देता, आपण पॉलिटिमध्ये बऱ्याच वेळा वाचतो की स्वतःविरुद्ध तुम्ही साक्ष देऊ शकत नाही. तर स्वतःविरुद्ध जे काय साक्ष देऊ शकत नाही हे तोंडी पण देऊ शकत नाही आणि लेखी स्वरूपामध्ये पण स्वतःविरुद्ध कुणीही साक्ष देऊ शकत नाही. एकाच आरोपाच्या संदर्भात आपल्याला 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा म्हणजे एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा देखील केली जाऊ शकत नाही. अशा पद्धतीनं हा प्रश्न झालेला आहे. 66 नंबरचा क्वेश्चन. आता हा 66 नंबरचा क्वेश्चन म्हणजे आपला एक पहिल्यापासून एक अप्रोच आहे की काय की बाबा जास्तीत जास्त विधानं करेक्ट आहेत ह्या अनुषंगानं तो आपण सोडवला पाहिजे आणि शक्यतो तोच अप्रोच ठेवायचा. जर यदा कदाचित आपल्याला त्या ठिकाणी स्ट्राईक नाही झालं तर विनाकारण निगेटिव्ह मोडमध्ये जायचं नाही, शक्यतो तोच पॉझिटिव्ह मोड ठेवायचा. बघा, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. बघा, पहिलं विधान काय सांगते, राज्यघटनेतील अनुच्छेद 371A नागालँडसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे असं सांगते. ऑलरेडी हे स्टेटमेंट PYQ मध्ये जोड्या लावामध्ये विचारले, त्याच्यामुळे 100% यायलाच पाहिजे होतं. या कॅटेगरीतला हा प्रश्न होता. म्हणजे ही लाईन जी काय आहे 371A हे नागालँड विरुद्ध आहे, कारण 371 फक्त कलम क्रमांक 371 कोणासाठी, महाराष्ट्र व गुजरात, महाराष्ट्र आणि गुजरात. मग ह्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पण महाराष्ट्रामध्ये काय सांगितलंय की बाबा महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल, बघा महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल आणि गुजरातमधील जे काय कच्छ असेल, बघा गुजरातमधलं कच्छ आणि महाराष्ट्रातलं विदर्भ यांच्यासाठी विशेष तरतुदी म्हणजे जे मागास आहेत, बघा ह्या कलमामध्ये 371 ची जी काय सिरीज आहे सगळी त्याच्यामध्ये काय बाबा जिथं मागास आहे किंवा जिथं विकासाची अत्यंतिक गरज आहे किंवा काय बाबा अन्य काय प्रॉब्लेम आहे त्यांना विकसित करण्यासाठी काही विशेष धोरणं राबवावीत या अनुषंगानं राज्यघटनेमध्येच 371 ची पूर्ण सिरीज टाकलेली आहे. म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळा विचारलेली महत्वाची कलम कोणती आहेत की याच्यामध्ये 371 आय पण विचारले जे गोवा राज्यासाठी आहे, 371 एफ विचारले जे सिक्कीमसाठी आहे, 371 ए तर मी तुम्हाला सांगितलं, 371 पण सांगितलं. ही 2 कलम तर खूप जास्त वेळा विचारली. डी आणि आय थिंक डी आणि मला दुसरं लक्षात आहे ना, पण डी हा आंध्र प्रदेशसाठी आहे. डी आणि ई असेल मे बी, डी आणि तरी पण तुम्ही पाहून घ्या, पण डी तर शुअरली आहे. डी हा आंध्र प्रदेशसाठी आहे. आय 371 आय जो आहे तो गोव्यासाठी आहे. 371 एफ जो आहे हा सिक्कीम राज्यासाठी आहे. नसता 371 म्हटलं तर तो आपल्या महाराष्ट्र आणि गुजरात, महाराष्ट्रातलं पण कुठलं विदर्भासाठी आहे. ह्या लॉजिकला जरी तुम्ही घेऊन गेला असता तरी 100% हा प्रश्न करेक्ट सुटला असता. आता बघा 371A हे नागालँडसाठी आहे, एवढं आपल्या लक्षात आलं. हे बरोबर आहे आपल्याला की बाबा राज्यघटनेतील विशेष तरतूद, बघा विशेष तरतूद करण्यात आलेली आहे ह्याच्यामध्ये. मग विशेष तरतूद एखाद्या असं समजा की एखाद्या भागाचा खूप जास्त चांगला विकास झालाय,
मग त्याच्यासाठी विशेष तरतूद करण्याची राज्यघटनेमध्ये गरज आहे का? 100% नाही. एकदम कॉमन सेन्स वापरायचा की बाबा 371 जे काही कलम आहेत त्याचा बारीक जरी पार्ट वाचला असता तर 371 मधला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यासाठी विशेष तरतुदी. मग मला सांगा, महाराष्ट्र ऑलरेडी विकसित आहे पण संपूर्ण महाराष्ट्र विकसित नाही ना, कारण महाराष्ट्राच्या संदर्भात वेगळ्या विदर्भाची मागणी केलेली आहे. गुजरात मधले पण काय म्हणतात की आमचं जे काय कच्छ आहे त्याला सेपरेट करून द्या. जसं आपलं विदर्भाची मागणी तशी त्यांची गुजरातवाल्यांची कच्छसाठी मागणी. म्हणजेच काय, ही जी काय जिथं विकास झाले नाही, अविकसित आहेत, त्यांना विकासाच्या फ्लोमध्ये आणण्यासाठी, बघा, त्यांना विकासाच्या फ्लोमध्ये आणण्यासाठी राज्यघटनेमध्ये 371 कलमाची जी काही सिरीज आहे, आयोगाने वारंवार तिथे क्वेश्चन विचारलेत, शक्यतो जोड्या लावामध्ये विचारलेत, राज्यसेवेला विचारलेत, कंबाईनला देखील विचारलेत. त्याच्यामुळं ऍटलिस्ट आयोगाने याच्या अगोदर जे काय विचारले असेल, जसं 371I गोवा विचारले, 371F सिक्कीम विचारले, ह्या दोघांवरून तर जोड्या लावातला MCQ सुटतो म्हणजे सुटतोच. हे 2 पाठ असल्यावरती किंवा हे 2 लक्षात असल्यावरती. आणि त्याच्याबरोबर 371 महाराष्ट्र व गुजरातसाठी आणि 371A हे नागालँडसाठी. मग आता बघा, दुसरं स्टेटमेंट आपण वाचू. नागांच्या, आपल्याला इथं काय म्हणताय, विशेष तरतूद केलेली आहे. मग विशेष तरतूद ही तिथल्या लोकांसाठी साधारणतः केली असू शकते. आता बघा, नागांच्या धार्मिक व सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास, बघा, जी काय नागा लोक तिथं राहतात त्यांच्या जे काय धार्मिक प्रथा आहेत, सामाजिक प्रथा आहेत, त्याच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येत नाही. बरोबर आहे ना? तिथली जी काही नागा ट्राईब आहे तिथल्या धार्मिक असतील, सामाजिक प्रथा असतील, ह्यांना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप झाला नाही पाहिजे. जर करायचा असेल तर तिथल्या विधानसभेची काय लागेल, संसदेला मान्यता लागेल. एकदम पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. विशेष तरतुदीमध्ये असण्यासारखं स्टेटमेंट वाटतंय. खूप जास्त एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्यामुळे 2 नंबरचं स्टेटमेंट योग्य असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. मग इथं 2 आहे. वरीलपैकी बघा, पहिलं तर स्टेटमेंट करेक्टच होतं. 1 इथं आहे, 1 इथं आहे, 1 इथं आहे आणि वरीलपैकी सर्वमध्ये पण 1 आहेच आहे. म्हणजे एकही स्टेटमेंट इलिमिनेट झालं नव्हतं. आता दुसरं स्टेटमेंट पण करेक्ट आहे, त्यामुळे फक्त 1 बरोबर आहे, हा ऑप्शन गेला. 1 आणि 3 बरोबर आहे, हाही ऑप्शन गेला. म्हणजे आलो आपण 50-50 वरती. शेवटी कोणताही क्वेश्चन हा 50-50 वरती नाहीचा, 50-50 वरती नेला मग तो चुको किंवा बरोबर येऊ. पण ज्यावेळेस क्वेश्चन तुम्ही 50-50 वरती नेतात त्यावेळेस मॅक्सिमम पॉसिबिलिटी हे की तुमचा स्कोर हा पॉझिटिव्ह मध्ये राहणार आहे. मग आता इथं बघा, 2 तर स्टेटमेंट बघितलं. मग आता सगळ्यांना जो काय प्रॉब्लेम होता तो या स्टेटमेंटच्या बाबतीत होता. या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलंय की हा जो काय ट्युअनसाँग हा नागालँड मधील सर्वाधिक, बघा, सर्वाधिक म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला झालं, सर्वाधिक विकसित जिल्हा आहे. मग कॉमन सेन्स असं त्यावेळेस एक्झाम मध्ये सांगत होता. मी स्वतः एक्झाम मध्ये ऑप्शन नंबर डीच मार्क केलेलं आहे. मी ऑनेस्टली सांगायचं झालं तर मी ऑप्शन नंबर 4च मार्क केलेलं आहे. कारण बाबा हा ट्युअनसाँग जो काही नागालँड मधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे, मी थांबलो, 100% थांबलो तिथं की बाबा ट्युअनसाँग हा सर्वाधिक विकसित जिल्हा आहे की नाही, असं प्रश्नचिन्ह तिथं निर्माण झालं. मग मी विचार काय केला की बाबा आपण महाराष्ट्राच्या बाहेर अभ्यास करतोय का, आपण परीक्षा कुठल्या राज्याची देतोय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, नागालँडचं पाठ करू का आपण, तर करणार नाही. मग तो विकसित आहे का नाही ह्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मग एक तर ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1ला 1 आणि 2 ठेवलं होतं आणि ऑप्शन नंबर 4ला सर्व विधाने बरोबर ठेवली होती. मी माझं लॉजिक थ्रूआउट सेम ठेवतो, म्हणजे चेंज करत नाही. मग त्या अनुषंगानं मी वरीलपैकी सर्व असं गोल केलं होतं. माझं उत्तर चुकलं होतं, कारण ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आणि 2 ही 2च विधानं बरोबर आहेत. मग घरी आल्यानंतर पॉलिटीचं बुक बघितल्यानंतर त्याच्यामध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की हा जो काही ट्युअनसाँग म्हणजे हे 371A हे जे काही कलम आलं ते कशासाठी आलंय का, तर हे ट्युअनसाँग हा सर्वाधिक विकसित नाही तर हा सर्वाधिक अविकसित आहे. बरं का, सर्वाधिक अविकसित आहे आणि त्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी अविकसित असल्यामुळं हिथं त्याच्यासाठी काय केलेली, विशेष तरतूद केलेली आहे कलम क्रमांक 371 नुसार. मग आता लक्षात ठेवायचं, बघा, महाराष्ट्र गुजरातसाठी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये विदर्भ, गुजरातमध्ये कच्छ, नागालँडमध्ये
ट्युअनसांग ही अविकसित भाग आहेत, म्हणून हे जे काय 371 काही कलम आहेत त्याच्यामध्ये केलेले. आता 371D सांगितलं मी तुम्हाला आंध्र प्रदेश, त्या ठिकाणी काय केले की बाबा शिक्षणासंदर्भात जे काय तरतुदी 371D आहे, 371E पण आहे. तर त्या ई अंडर मला असं वाटतं की आंध्र प्रदेशमध्ये, तुम्ही वाटलंच तर पाहून घ्या, मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही, पण लिटिल बिट कन्फ्युज आहे मी थोडा, पण ई मे बी एज्युकेशनसाठी आहे, म्हणजे आंध्र प्रदेशमधलं जे काही एज्युकेशन आहे त्या एज्युकेशनच्या संदर्भात आहे. म्हणजे आता ह्या क्वेश्चन वरून आपल्याला काय, म्हणजे पुढं प्रेडिक्शन आपण जर विचार केलं की आयोग पुढे जाऊन काय विचारू शकतं, तर आयोग पुढे जाऊन असं विचारू शकतं की ही 371ची सगळी सिरीज तर तुम्हाला माहितीच असायला पाहिजे, हे आयोगाचे PYQ सांगतात. पण दुसरी गोष्ट याच्यातून आपल्याला लक्षात येते की ते 371 फॉर एक्झाम्पल फक्त 371 विचारलं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भासाठी तरतूद केलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे. फक्त बेसिक महाराष्ट्रातील विदर्भ, गुजरातमधील कच्छ, नागालँडमधील ट्युअनसांग, म्हणजे हे जे काय अविकसित पार्ट आहे, किंवा आंध्र प्रदेशमध्ये शिक्षणासाठी तरतूद केली, फक्त कशासाठी केले एवढी तुम्हाला बेसिक माहिती अगदी एका लाईनमध्ये म्हटलं तरी त्याचे नोट्स निघू शकते. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा होता. लक्षात ठेवा ट्युअनसांग हा विकसित नाही तर अविकसित आहे. अशा पद्धतीनं ह्या प्रश्नाची फक्त 2 जे काय विधानं आहेत ती बरोबर आहेत, आणि मग त्याचं इन डिटेल आपल्या बुकमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की 371A मध्ये नागालँडसाठी काही विशेष तरतुदी केलेले आहेत. आणि लक्षात ठेवायचं की काही जर कायदे लागू करायचे असतील, ऑलरेडी तिथं नागा ट्राईब आहे, ईशान्येकडचा भाग आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त झाडी आदिवासी प्रदेश जास्त आहे, त्याच्यामुळे आदिवाशांच्या ज्या काय परंपरा आहेत, ज्या चालीरीती आहेत, रूढी आहेत, त्या जपण्याचं काम आपण पहिल्यापासून आपल्या संविधानानं केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याला कुठं गालबोट लागू नये म्हणून ह्याच्यामध्ये तरतूद असे केले की जे संसदे एखादा जर कायद्याची अंमलबजावणी करत असेल तर त्या नागा लोक आहेत त्यांच्या जे काय रूढी असतील, परंपरा असतील, त्यांना कोणत्याही पद्धतीचं गालबोट लागलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने म्हणजे त्यांच्या धार्मिक असतील, सामाजिक असतील, ह्या ज्या काही परंपरा आहेत ह्यांना कायद्यामुळं कुठल्याही पद्धतीमध्ये त्रास नाही झाला पाहिजे, त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य हे जपलं गेलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. सो या पद्धतीने आपल्या बुकमध्ये इन डिटेल त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हा एक महत्वाचं वाक्य तुम्हाला सांगतो, मे बी विचारलं तर जाऊ शकतं. नागालँड विधानसभेतील, बघा जे काय नागालँडची विधानसभा आहे, जशी आपली महाराष्ट्राची विधानसभा आहे तसे नागालँडची जी काय विधानसभा आहे, ह्या ट्युअनसांग जिल्ह्यातील सदस्य हे लोकांनी थेट निवडलेले नसून लोक तिथल्या, म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल आपण विधानसभेसाठी जे आमदार निवडतो, जे सदस्य निवडतो ते लोकांद्वारे, म्हणजे आपण निवडून देतो ना, तसं तिथल्या त्या ट्युअनसांगमध्ये लोकांनी थेट निवडून दिलेले नसून ते क्षेत्रीय परिषदेने निवडलेले असतात. हे विधान लक्षात ठेवायचं. म्हणजे तिथले जे काय यदा कदाचित जर क्वेश्चन विचारला फार डेपमध्ये पुढं ह्याच टॉपिकवरती आयोगाला क्वेश्चन विचारायचं म्हटलं तर तिथं विचारू शकतं. 67 नंबरचा क्वेश्चन आहे. हा पंचशील तत्वावरती क्वेश्चन विचारलेले. हा राज्यसेवा मेन्सचा पार्ट आहे पंचशील तत्व, पण तरी काय विचारले, खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे पंचशील तत्व नाही? पंचशील तत्व नाही. पंचशील तत्व हे पंडित जवाहरलाल नेहरूंना आणलं होतं आणि त्याच्यामध्ये चायना पण होतं. चायना होतं एवढ्या अनुषंगानच आपल्याला बघा सगळे हे होतात, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सुटतील. भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार झाला, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला. मग आता ह्या करारामध्ये जर 2 देशांमध्ये करार होत असेल तर त्याच्या अनुषंगाने स्टेटमेंट आपण विचारू. हे म्हणते पंचशील तत्वाचा भाग नाही असा पार्ट आपल्याला निवडायचा. बघा, एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर राखणे, एकदम पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे.
दोन्ही प्रदेश जे काय आहेत जसं की बाबा भारत चायना असेल यांचे प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व यांचा आपण काय केला पाहिजे, आदर राखला पाहिजे. हे करारामध्ये असू शकतं का? 100% एकदम पॉझिटिव्ह स्टेटमेंट वाटतंय, करारामध्ये असण्यासारखं स्टेटमेंट वाटतंय. आपल्याला नाही विचारले म्हणजे पहिलं स्टेटमेंट येणार नाही. दुसरी गोष्ट, परस्परांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप न करणे. दोन्ही देशांनी किंवा जे ह्याच्या करारामध्ये आहेत त्यांनी म्हणजे चायनाला डोळ्यासमोर घेऊन आपण हा करार बघतोय की बाबा परस्परांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप करायचाच नाही. एकदम सरळ सरळच आहे ना. दोन देशांनी एकमेकांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, हा सरळ सरळ कराराचा भाग असू शकतो. त्यामुळे हे विधान नाकारण्यासारखं नव्हतं. तिसरं विधान, शांततापूर्ण सहअस्तित्व. करार केलाय हा शांततेसाठीच केला असेल ना, की जेणेकरून जास्तीत जास्त शांतता नांदावी, युद्ध होऊ नये, एकमेकांचं सहकार्य लाभावं, त्याच्यानुसार व्यापार वृद्धिंगित व्हावा, दोन्ही क्षेत्रांचा विकास व्हावा, या उद्देशानंच कोणताही करार केलेला असू शकतो ना. मग कराराचा जो काय मेन पार्ट आहे म्हणजे गाभा असतो कुठल्याही कराराचा, तो ह्याच्यातून दिसतो ना की बाबा शांततेपूर्ण सहअस्तित्व म्हणजे काय, दोघांचं अस्तित्व, म्हणजे हाही पार्ट असू शकतो. आपल्याला नाही विचारले, यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता बघा या ठिकाणी आपल्याला त्या कराराच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. 1954 मध्ये भारत व चीन यांच्यात मैत्रीचा एक करार झाला. बघा 1954 मध्ये भारत व चायना यांच्यात मैत्रीचा एक करार झाला. या कराराच्या वेळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि चायनाचे पंतप्रधान चाऊ इन लाय, हे दोघांचे पण नाव विचारले, चायनाचे पंतप्रधान चाऊ एन लाय यांनी पंचशील तत्वांचा पुरस्कार केला. कोणामध्ये झाला? भारत आणि चीनमध्ये पंचशील करार झालेला आहे. एवढं लक्षात ठेवायचं. साल कधी झालाय? 1954 झालेला आहे. त्यावेळेचे आपले तत्कालीन पंतप्रधान सगळ्यांनाच माहिती आहे, पंडित जवाहरलाल नेहरू, आणि चीनचे चाऊ एन लाय हे पंचशील तत्वांचा पुरस्कार केला. आणि याच्यामध्ये टोटल पंच म्हणजे किती? 5 तत्वे होती. हा ऍक्च्युअली राज्यसेवा मेन्सचा पार्ट आहे, आपण पाहू तरी. परस्परांच्या प्रादेशिक एकात्मता आणि सार्वभौमत्व याचा आदर बाळगणे, हा पार्ट बघितला आपण. परस्परांच्या प्रदेशावरती आक्रमण न करणे, हा पंचशील तत्व करार असताना देखील चायनाने आपल्यावरती, मला वाटतं 1962चं युद्ध आहे, तर 1962ला आपल्यावरती आक्रमण केलं. त्याच्यामध्ये जे आपले हे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू फार खचले आणि त्याच्यामध्येच त्यांचं मृत्यू देखील झाला. आपल्याला माहिती आहे त्यांचं त्यावेळेस अंत झाला आणि भारतावरती फार मोठं त्यावेळेस दुःख कोसळलं. म्हणजे ह्या कराराचा भाग होता, ह्या पंचशील कराराचा, की दोघांनी पण एकमेकांच्या प्रदेशावरती आक्रमण करायचं नाही. का? म्हणून तर शांतता आणली पाहिजे, हा ह्याच्यातला पार्ट होता ना. तिसरा, की एकमेकांच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. राष्ट्रीय समानता बाळगून परस्परांचे हित कसं जोपासलं जाईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. शांततामय सहजीवन, आक्रमण नाही जर केलं तर शांततामय सहजीवन होईल ना. मग आक्रमण न करणे आणि शांततामय सहजीवन व आर्थिक सहकार्य या तत्वांचा स्वीकार केला होता. आपल्या म्हणजे काय भारताचं परराष्ट्र धोरण प्राध्यापक V.B. पाटील केसगर पब्लिकेशन अंडर असलेल्या 4थी आवृत्ती आहे, त्याच्या पेज क्रमांक 36 वरून हा चार्ट घेतलेला आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने पंचशील तत्व कुठले कुठले आहेत हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर 68 नंबरचा क्वेश्चन. ऑलरेडी PYQ मध्ये हे स्टेटमेंट विचारलेले आहेत, बघा खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. काय सांगते? 2011 साली 97वी घटनादुरुस्ती, कितवी? 97वी घटनादुरुस्ती याने सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. ऑलरेडी हे वाक्य अत्यंतिक IMP आहे. आयोगाने बऱ्याच वेळा ही घटनादुरुस्ती विचारलेली आहे. फक्त घटनादुरुस्तीमध्ये पण जोड्या लावायला ही 97वी घटनादुरुस्ती 2011 सहकारी संस्था. बघा 97वी घटनादुरुस्ती 2011 सहकारी संस्था, एवढं जरी लक्षात असतं तरी 100% ते स्टेटमेंट आपल्याला आलं असतं. म्हणजे पहिलं स्टेटमेंट 100% बरोबर आहे, अभ्यासाचा भाग होता. म्हणजे एक बरोबर असायला पाहिजे. एक बरोबर आहे, इथं 2 आणि 3 ऑप्शन गेला. 1 आणि 2 बरोबर, हिथं 1 आहे, आणि तिन्ही विधान बरोबर, हिथं पण 1 आहे. म्हणजे एक स्टेटमेंट आपण इलिमिनेट केलं. बरं, पुढं अनुच्छेद
19(1)(c). आता 19 मध्ये आपल्याला सगळ्यांना काय माहिती आहे, आपली वेगवेगळी 6 स्वातंत्र्य सांगितले, मूलभूत हक्काचा पार्ट आहे, ह्याच्यामध्ये वेगवेगळी 6 स्वातंत्र्य आपली आहेत बाबा, फिरण्याचं, भाषण करण्याचं, सभा बोलवण्याचं, मग ह्याच्यामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचं देखील एक आपलं कर्तव्य आहे. मग हे कशामध्ये सांगितले तर 19(1)(c) मध्ये बघा, 19(1)(c) मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार हा बहाल करण्यात आलेला आहे. आणि हा अधिकार कसला आहे आपला, तर हा आपला मूलभूत अधिकार आहे, म्हणजे फंडामेंटल राईट आहे आपला. कारण 19 आपले 12 ते 35 ऑलरेडी फंडामेंटल राईट आहेत, म्हणजे मूलभूत अधिकार आहेत. मग त्याच्यामध्ये 19(1)(c) हा सहकारी संस्था आहे. सहकारी संस्था म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटी, हा अधिकार आपल्याला ह्या 97व्या घटना दुरुस्तीने देण्यात आला. हा देखील अभ्यासाचा पार्ट होता. ऑलरेडी आयोगाने हे स्टेटमेंट विचारलेलं आहे. त्यामुळे 1 आणि 2 बरोबर पाहिजे. पहिल्या ह्याच्यामध्ये 1 आणि 3 बरोबर म्हणते, ऑप्शन गेला. 1 आणि 2 बरोबर, इथं पण 2 आहे. आलो 50-50 वरती. मग 50-50 वरती आल्यावरती आता क्वेश्चन कशाच पद्धतीने सोडायचा नाही, तो सोडवूनच जायचा. पुढं तिसरं स्टेटमेंट असं दिलंय, लॉर्ड कर्झनने त्याच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा अस्तित्वात आणला. हा मेन्सला पार्टी, ज्यांनी बाबा मेन्सचा अभ्यास केलेला आहे त्यांनी, म्हणजे ज्यांनी राज्यसेवा मेन्सचा अभ्यास केला त्यांना हे स्टेटमेंट आलं असतं की लॉर्ड कर्झनचा कालखंड किती आहे की साधारणतः मला असं वाटतं सहकारी संस्थांबद्दल त्याने कायदा केला 1904च्या आसपास. आणि मग त्यावेळेस ज्यांनी सहकार हा चॅप्टर केला इकॉनॉमिक्स मधला, त्याच्या लगेच लक्षात आलं असतं. मग सहकारी कायदा पारित कधी झाला 1904च्या आसपास. मग कालखंड बघितला लॉर्ड कर्झनचा तर तोच होता. त्या अनुषंगानं विधान देखील तुम्हाला सहज पद्धतीनं हे करेक्ट आहे हे नेता आलं असतं. लॉर्ड कर्झन याच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित झाला. विधान एकदम पॉझिटिव्ह वाटतंय. ओके, आपण बाबा ह्याला चुकीचं का करायचं, ह्या कर्झनच केलाय का दुसऱ्या कोणी केलाय आपल्याला 100% माहिती आहे का. आणि तुम्हाला मी अगोदरच एक गोष्ट सांगितली, 100% माहिती असल्याशिवाय रॉंग करायचं नाही. त्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये होतं तिन्ही विधानं बरोबर आहेत. हे ऑप्शन नंबर 4 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता बघा, वरचा जो काय नागालँडचा क्वेश्चन होता, इथं जर आपण तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत असं केलं असं तर आपला 0.50 मार्क वजा झाले असते, म्हणजे वजा 0.50 झाले असते. आणि त्याच्याच खालच्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न झाले की लगेच हा प्रश्न होता. मग ह्याच्यामध्ये जर आपण सगळेच्या सगळे विधान बरोबर आहेत असा जर अप्रोच ठेवला असता तर आपल्याला मार्क किती भेटले असते, 2 भेटले असते. याच्यावरूनच आपल्याला लगेच लक्षात आलं असतं की बाबा आपला +1.50 स्कोर राहिला असता, +1.50 स्कोर राहिला असता. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना माझं असं सांगणं आहे, म्हणजे अभ्यास हा तर तुम्ही 100% केलाच पाहिजे. शेवटी ही राज्यसेवेची एक्झाम आहे, ही बाकीच्या एक्झाम सारखी एक्झाम नाही. म्हणजे या ठिकाणी अभ्यास करणं, तुम्हाला क्लास 1चं पद द्यायचं आहे, त्याच्यामुळे अभ्यास हा तुमचा तगडा पाहिजेलच. आणि अभ्यासाच्या बेसिसवरतीच तुमचं लॉजिक पाहिजे. अभ्यास असल्याशिवाय लॉजिक बिल्टअप होत नाही, बरोबर का. म्हणजे तुक्का मारणे ही गोष्ट वेगळी आहे. मग तुम्हाला मी सांगितलं की बाबा जर येत नसेल तर तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला तर 100% तुम्ही जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहण्याचे चान्सेस आहेत. मग हा जो काय कायदा आहे, ह्या कायद्यामध्ये काय विषय आहे, म्हणजे ही जी काय 97वी घटना दुरुस्ती आहे, त्या 97 घटना दुरुस्तीतलं महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत. मग आता आपण एक गोष्ट तर बघितली की बाबा 97वी घटना दुरुस्ती, साल महत्वाचा आहे. कधी झाले, 2011 साली झाले, बरोबर. साल लक्षात ठेवायचं की 97वी घटना दुरुस्ती. बघा 97वी घटना दुरुस्ती, तुम्ही PYQचं बुक काढून बघा. त्या PYQच्या बुकमध्ये 100% तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन आहेच, या अमेंडमेंटवरती क्वेश्चन आहेच आहे. या घटना दुरुस्तीनं जोड्याला वा सुटतातच. 97वी घटना दुरुस्ती 2011, या 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार आपल्यामध्ये राज्यघटनेच्या 4थ्या भागात, कुठल्या भागात, 4थ्या भागात 43B हे नवीन कलम समाविष्ट करण्यात आलं. आणि याच्यानुसार सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार त्या ठिकाणी देण्यात आला. मग 43 हे कशामध्ये, मार्गदर्शक तत्वामध्ये, बरोबर का नाही. मार्गदर्शक तत्वे. मग आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बाबा 19(1)(c), बघा 19(1)(c) मध्ये पण आपण सहकारी, आता आपण आताच्या क्वेश्चन मध्ये काय बघितलं की 19(1)(c) मध्ये पण आपण सहकारी तत्व घेतलं. 19(1)(c) काय सांगतं, हा मूलभूत हक्क आहे, 43B हे मार्गदर्शक तत्वामध्ये येत आहे. बघा म्हणजे चेंजेस कुठं केलेत, मग लक्षात ठेवायचं. 97वी घटना दुरुस्ती म्हटलं की
43B आहे बघा. 97वी घटना दुरुस्ती 2011, 43B आलं. त्याच्यानंतर 19(1)C आलं. साल महत्वाचे 2011. याच्यानंतर हे महत्वाचे पॉइंट लक्षात या ठिकाणी ठेवायचे. आणि त्याच्यामध्ये हे जसं 43B आहे त्या पद्धतीनं 9B या भागामध्ये बघा, 9B या भागामध्ये या प्रकरणाचा समावेश करण्यात आला. अशा पद्धतीनं ह्या 97व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात महत्त्वाचा जो काही पार्ट आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, हे जर व्हिडिओ तुम्हाला आपण ह्यासाठी इन डिटेल ॲनालिसिस घेतोय. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त अभ्यास करा. लवकरच साधारणतः ऑगस्टमध्ये आपली जे काही कंबाईनची एक्झाम आहे ती होण्याचे चान्सेस आहेत. राज्यसेवेची तर ऑलरेडी डेट डिक्लेअर आहे जुलै महिन्यामध्ये. 6 जुलैला पेपर आहे. 2 पेपर आहेत. दुसरा तर आपला CSATचा क्वालिफाईंग आहे. जास्तीत जास्त मार्क्स कसे काढता येतील तरी मिनिमम 110+ मार्क्स पाहिजे. कालचा क्लर्कचा रिझल्ट लागला मेन्सचा, त्याच्यावरून आपल्याला असं दिसतंय की बाबा विद्यार्थ्यांची तयारी ही खूप जास्त लेवल आहे. म्हणजे फक्त 9-9.5 हजारच विद्यार्थी सदाशिव पेठेतून किंवा पुणेतून पास आहेत. राहिलेले म्हणजे जे काय 21,000 विद्यार्थी घेतले ते राहिलेले सगळे विद्यार्थी बाहेरचे आहेत. म्हणजे असं नाही आहे की बाबा अभ्यास इथूनच होतोय. त्याच्यामुळे जास्तीत जास्त अभ्यासाला आता यूट्यूबमुळे म्हणा, ऑनलाईन क्लासेसमुळे म्हणा, की विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. आपण तो एखादा शिक्षक काय सांगतो ह्याच्यामध्ये त्याच्यातून पॉझिटिव्ह काय घेण्यासारखं आहे हे तेवढं घेतलं पाहिजे. बाकी रॉंग गोष्टी तर प्रत्येकामध्ये असतात, त्या आपण नाकारायला पण शिकलं पाहिजे. आपण एक विद्यार्थी म्हणून आपला अप्रोच डेव्हलप केला पाहिजे की बाबा ह्याच्यातलं पॉझिटिव्ह काय आहे, माझे 2 मार्क कसे वाढतील, माझा अर्धा मार्क कसा वाढेल, याकडे तुमचा कल असला पाहिजे. ना की XYZ व्यक्ती कसा शिकवतो किंवा त्याचं काय चुकलंय ह्या चुका काढण्यासाठी आपण नाही. कारण ऑलरेडी मेरिट खूप जास्त लागायला लागले. त्यामुळे तेवढा तुमच्याकडे वेळच नाही. एक विद्यार्थी म्हणून, एक स्पर्धा परीक्षांचा ॲस्पिरंट म्हणून तुमच्याकडं फालतू गोष्टी करण्यासाठी व्हॉट्सअप म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, टेलिग्रामचे मेसेजेस म्हणा, अन्य कमेंट करणे म्हणा, या गोष्टींकडे तुमच्याकडे वेळच नाही. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. हे शेवटचं एक्झाम आहे. यादा कदाचित अजून राज्यसेवेमध्ये जागा वाढू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, ह्या जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्या तर नक्की लाईक करा, शेअर करा. केसागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.